आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. उत्तर कर्नाटकातील मुकुटमणी आध्यात्मिक नंदनवन चिकोडी तालुक्यातील अतिशय तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेल्या श्री क्षेत्र शांतिगिरीवर मंगळवार दिनांक 27 रोजी शांतिगिरीवर सायंकाळी रिमझिम पडत असलेल्या पावसाच्या सरीच्या साक्षीने श्री 1008 शांतीनाथ भगवान, श्री 1008 चंद्रप्रभू भगवान व श्री 1008 महावीर भगवानांच्या मूर्तीवर मंगल निनादात व मंत्रपठणासह भगवानांच्या नावाच्या जयघोषात जलाभिषेक, इक्षुरक्ष, दुग्धाभिषेक, सर्व औषधी, पसाय अभिषेक, साखर पिठाभिषेक, चंदन व केसर अभिषेक असे विविध नवद्रव्यांनी भगवानांच्या मूर्तीवर श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत मस्तकाभिषेक सोहळा पार पडला. हा सोहळा दिव्य सोहळा श्री 108 आचार्य शांतीसेन महाराज व स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांच्यासह अन्य मुनी व माताजींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सायंकाळी सतत पावसाची रिमझिम व मावळत्या सूर्याच्या साक्षीने मस्तकाभिषेकाचा सोहळा पार पडला. श्री 1008 शांतीनाथ भगवानांच्या मूर्तीवर कौस्तुभ गांधी फलटण व अशोक जैन दिल्ली यांनी अभिषेक केले, तर 1008 चंद्रप्रभू भगवान मूर्तीवर ॲडव्होकेट पद्माकर पाटील बेडके हाळकर कोल्हापूर व संजय गांधी दहिवडी व परिवार यांनी अभिषेक केले. तर श्री 1008 भगवान महावीर मूर्तीवर रत्न शेखर दोषी, जिनेंद्र दोषी व ऋषभ जैन व परिवार यांनी मस्तकाभिषेक केले. पहाटे 5 वाजता मंगल निनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कमिटीच्या सदस्यांच्या हस्ते 6:30ला ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंचामृत अभिषेक, महाशांतीधारा, जिनवाणी, भारत गौरव 108 श्री आचार्य देशभूषण महाराज यांच्या 38व्या, तर आचार्य श्री 108 वरदत्त सागर महाराज यांच्या 19व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचे पूजन झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंतर आचार्यांच्या पादुकावर वैभव खोत व शांतीनाथ चौगले यांनी, तर शांतिगिरीवरील पादुकांचे अभिषेक पुष्कराज इंद्रजित पाटील व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री 1008 शांतीनाथ विधान झाल्यानंतर ॲडव्होकेट महावीर बिंदगे यांनी आपल्या मातोश्रींच्या नावे साकारण्यात आलेल्या कीर्तिस्तंभाचे लोकार्पण आदी कार्यक्रम झाले. तर शांतिगिरीवरील आचार्य रत्न देशभूषण प्रवचन भवन येथे श्री 108 आचार्य शांतीसेन महाराज व लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी व इतर मुनी माताजी यांच्या सानिध्यात विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी, निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार कल्लापाना मगेनावर यांच्यासह इतर मान्यवर व कमिटीचे सदस्य उपस्थित होते. स्वागत ॲडव्होकेट श्रीपाल मुन्नोळे यांनी केले, तर ॲडव्होकेट PR पाटील यांनी प्रास्ताविकात श्री क्षेत्र शांतिगिरीवर झालेला विकास कामाचा आढावा घेतला व यापुढील काळात क्षेत्र विकासाच्या बाबतीत करण्यात आलेले संकल्पनाबाबत सांगितले. यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या, जगावं जगू द्या अशी महान संतांची शिकवण देणारा जैन धर्म असून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या या धर्माच्या क्षेत्र विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. यावेळी उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. भट्टारक पट्टाचार्य स्वामींचे आशीर्वचन झाले. या धार्मिक सोहळ्यासाठी चिकोडी, निपाणीसह सांगली, कोल्हापूर भागातील जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतीनाथ गजनावर यांनी सूत्रसंचालन केले. मंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.